एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या पवित्र पोर्टल 2026द्वारे शिक्षक भरती सुरू असून या निमित्ताने आपण प्रेफरन्स नेमके कसे ठरवायचे या संबंधीचा एक व्हिडिओ बनवला होता आणि तो जवळपास व्हायरल झालेला असून जवळपास 15,000 विद्यार्थ्यांनी तो बघितला असून त्याच्या आधारे ते त्यांची स्ट्रॅटर्जी ठरवत आहेत. तर नक्की तो व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा विषय आहे प्रेफरन्स जनरेट कसे करायचे, लॉक कसे करायचे, या सर्व बाबींचा आपण एक सविस्तर डेमो या ठिकाणी आता बघणार आहोत. बिलकुलही वेळ न घालवता आपण आता हा व्हिडिओ सुरू करत आहोत. बघा, वेबसाईटवर आपण जर आलो तर सर्वप्रथम आपण बघू शकतो या ठिकाणी सध्या सर्वांची प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून बघा जनरेट केलेले प्रेफरन्स या ठिकाणी कसे आपल्याला लॉक कसे करायचे, त्याचप्रमाणे जनरेट कसे करायचे हे सर्व आपल्याला आता बघायचे आहेत. बघा, तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर आपण बघू शकतो तर जे काही प्रेफरन्स आलेले आहेत तर ते आपल्याला लॉक कसे करणार आहोत, कारण की लॉक करताना बऱ्याचशा चुका होऊ शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, साईटवर आल्यावर या ठिकाणी ID, पासवर्ड, त्याचप्रमाणे आपल्याला कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. OTP आला की OTPसाठी थोडासा वेळ लागू शकतो, कारण की OTPचा जो प्रॉब्लेम आहे तो अजूनही सुरूच आहे. आपण जर नीट बघितलं तर एका व्हिडिओ दिलेला आहे, जसे की तुम्ही ब्राउझरची हिस्ट्री करून डिलीट करू शकता किंवा इनकॉग्निटो विंडो वापरू शकता. या संबंधीचा देखील आपला एक व्हिडिओ आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर तो एक प्रयत्न करून बघा. त्यानंतर बघा, आपण या ठिकाणी आता लॉग इन करून पुढे सरकणार आहोत. लॉग इन करायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला जर इतर ठिकाणी कुठं बऱ्याच जणांना असा मेसेज येतो, याचा अर्थ तुमचं दुसरीकडे कुठंतरी लॉग इन असणार आहे, ते आपल्याला काढून टाकायचे आणि ते लॉग आउट झालं तर तुम्हाला OTP येईल. अन्यथा बरेच जण या ठिकाणी येऊन थांबून जातात. तर हे न करता या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि येसवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, इतर ठिकाणी कुठं जर तुमचं लॉग इन असला तर आपण काय करतोय, 2-3 डिव्हाइसवरून प्रयत्न करतोय, तर त्यामुळे त्या ठिकाणी होताना दिसतंय. आणि जर आपण बघितलं तर OTPसाठी आपण जर वेळ वाट बघायची आहे, मग किती वाट बघायची, तर 10 ते 15 मिनटं आपल्याला वाट बघायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला रिसेंडवर क्लिक करायचं आहे. अन्यथा बऱ्याचदा काय होऊ राहिलं, विद्यार्थी हे लगेचच रिसेंडवर क्लिक करत सुटलेत. ते न करता आपल्याला थोडा वेळ वाट बघायची. या ठिकाणी बघा, आपल्याला शेवटचे 4 अंक मोबाईलचे दिसणार आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजून जायचं की त्या नंबरवर आपला काय येणार आहे, OTP येणार आहे. मग तो OTP जो काय आलेला आहे तो त्याच्यावर टाकायचा आहे. लगेचच रिसेंडवर क्लिक करायचं नाही, आपल्याला थोडा वेळ वाट बघायची. तो टाकल्यानंतर त्या ठिकाणी जो काही OTP आपण टाकला तर अशा पद्धतीने आपल्याला सेल्फ सर्टिफाय केलेले असेल तर समोर दिसणार आहे. बघा, सेल्फ सर्टिफाईड. आता नीट बघितलं तर फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यू, फेज 1 विथ इंटरव्ह्यू असे 2 प्रकारचे प्रेफरन्स आपल्याला 2 टॅब आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी दिसतील, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. त्याच्यामध्ये आपण जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विदाऊट प्रेफरन्स असतील किंवा ज्या काही शाळा आपल्याला जनरेट करून घ्यायच्या आहेत त्या तुम्ही इथून विथ इंटरव्ह्यूच्या शाळा देखील या ठिकाणी आपल्याला जनरेट करता येणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता डाव्या बाजूला हे सर्व टॅब आहे. पहिला टॅब जो याच्यामध्ये असणार आहे तो असणार आहे जनरेट प्रेफरन्सेस. बघा, तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जनरेटवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी ते घेता येतील. जर आपल्याला प्रेफरन्स आले आणि बऱ्याचदा आता असं झालेलं आहे, काही जाहिरातींमध्ये थोडेसे बदल झालेले आहेत, त्यामुळे ज्यांनी एकदम अगदी सुरुवातीला प्रेफरन्स डाउनलोड केलेले असतील, जनरेट केलेले असतील, त्यांनी मात्र त्याच्यामध्ये कदाचित बदल झालेला असू शकतो. तर याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड पुन्हा एकदा करून घ्यायचे आणि त्यानुसार द्यायचे. कदाचित फारसा बदल होणार नाही, पण काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बघा, तर प्रेफरन्स जनरेट कसे करायचे हे आपण आता बघूया. जनरेट प्रेफरन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर जनरेट झालेले असतील तर पुढचा टॅब असणार आहे डिलीट प्रेफरन्स. म्हणजे तिथं ऑब्लिकमध्ये दिलेलं आहे, म्हणजे एकाच बटनावर दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. तुम्ही बघा, त्याचप्रमाणे विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा खालच्या पद्धतीने आहेत. आपण आता बघूया विदाऊटचे प्रेफरन्स कसे जनरेट करायचे. तिथं क्लिक केलं की आपल्याला जनरेट प्रेफरन्सेस हा ऑप्शन दिसेल. जनरेट प्रेफरन्सेस दिसलं की बघा, अशा पद्धतीने आपल्याला 8 एका रांगेमध्ये दिसते. मग 8च प्रेफरन्स आलेत का, अजिबात नाही. हे आपण स्क्रोल डाऊन करून खाली बघू शकतो किंवा वरच्या बाजूला बघा डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस. डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेसवर आपण क्लिक केलं की आपल्याला त्या ठिकाणी ते प्रेफरन्स येतील. या बाजूला बघा डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस. म्हणजे डिलीट म्हणजे काय, हे काय जाणार नाहीत आपले, हे जातील आणि पुन्हा तुम्ही जनरेट करू शकतात असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं काम नाही.
अत्यंत सावधगिरीने आपल्याला हे सर्व कामं करायचे आहेत. प्रेफरन्सेसच्या बाबतीमध्ये बरेच जण आपल्याला यांच्या भरोशावर दिसतात, आपल्या नेट कॅफेवाल्यांच्या. मात्र आपल्याला जरी आपण त्यांच्याकडून भरून घेत असू तर डाउनलोडेड प्रेफरन्स शीट, जी काही प्रेफरन्स शीट आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसते, तर याच्यावर आपल्याला पेन्सिलने मार्किंग करून घ्यायची आणि त्यानुसारच आपल्याला त्यांना सांगायचं आहे कशा पद्धतीने द्यायचे. बघा आता या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस, आता बघा आपण प्रेफरन्सेस डाउनलोड केलेले होते, आता आपल्याला प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स देत असताना सर्वप्रथम आपण बघूया आपला जो काही डिस्ट्रिक्ट आहे, एज्युकेशनल लेवल आहे, मीडियम आहे, ऑकेजनल आहे, तर अशा पद्धतीने आपण आपले प्रेफरन्सेस सिलेक्ट करू शकतो. बघा विथ इंटरव्ह्यूचेच आपण बघतोय. मागच्या वेळेस आपल्याला फक्त डिस्ट्रिक्ट वाईज सर्च करायला भेटत होतं, आता मात्र तुम्ही म्हणजे जसं आपण एखादं प्रोडक्ट घेताना सर्च करत असतो किंवा सॉर्ट आउट करतो, त्या पद्धतीने आपण हे प्रेफरन्सेस आपल्याला जे आलेले आहेत ते सॉर्ट आउट करू शकतो. म्हणजे आता तुम्ही इथं जर डिस्ट्रिक्टमध्ये ऑल टाईप केलं, एज्युकेशनल लेवल ऑल टाईप केलं, तुम्हाला सर्व प्रेफरन्सेस तुमचे जे संबंधीचे आहे ते तुम्हाला सर्व एकाच क्लिकवर या ठिकाणी दिसतील. तुम्हाला जर याच्यामध्ये काही सॉर्टिंग पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं सॉर्टिंग करून घेऊ शकता. या ठिकाणी बघा एक चेकबॉक्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय, तर ह्या चेकबॉक्सवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला पुढचं क्रिया करणं सोपं जाणार आहे. बघा सिलेक्ट प्रेफरन्सेसवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स, म्हणजे आता तुम्हाला जितके पण प्रेफरन्स आलेले आहेत, म्हणजे जसं आता तुम्हाला 50 शाळा आलेल्या आहेत, तर 50पैकी तुम्हाला जर 40च शाळा पाहिजे असतील तर बाकीचे तुमचे निघून जातील. म्हणजे ते तुम्हाला द्यायचेच नाही, त्याची गर्दी तिथं ठेवू नका, असा या टॅबचा अर्थ होतो. बघा ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस आपल्याला ॲड करायचे. बघा जे शाळा तुम्हाला द्यायच्याच नाही आहे किंवा काय तुम्हाला जर सर्वच द्यायचे असतील, बघा आता काही जणांना 50पेक्षा जास्त प्रेफरन्सेस आले ना, आपल्याला लिमिट दिलेलं आहे, यावेळेस लिमिट आहे ते म्हणजे आपल्याला फक्त 50 प्रेफरन्स देता येणार आहे. तर मग आता तुम्हाला जर 50पेक्षा जास्त आले असतील, 50पेक्षा कमी असतील तर सर्व प्रेफरन्स देऊन टाका. मात्र जर 50पेक्षा जास्त आले असतील तर तुम्हाला ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. जे तुम्हाला द्यायचेच नाही आहे त्याला तुम्ही विड्रॉ करून घ्यायचं आहे. पुढं बघायचं आहे. बघा सिलेक्टचं ऑप्शन केल्यानंतर बघा आता या ठिकाणी सिलेक्टेड प्रेफरन्स, बघा आपण या ठिकाणी प्रेफरन्स आता जे सिलेक्ट केलेले आहे ते ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस या टॅबमध्ये आपले चालले जातील. ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस बाय युअर चॉईस. बघा आता हे झाल्यानंतर, आता प्रेफरन्स सिलेक्ट झाल्यानंतर पुढची विंडो अत्यंत महत्त्वाची असणार, परंतु त्यापूर्वी आपण काय करू. बघा सिलेक्टेड प्रेफरन्स ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज आल्याशिवाय तुम्ही जे काही आपण पहिले स्टेप काय आहे, जनरेट नंतर दुसरी स्टेप आहे जे काही आपल्याला आलेले आहे त्याच्यामधले 50 वेगळे करणे. 50 वेगळे केल्यानंतर बघा तुम्ही वरच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीने सगळे टॅप हे तुम्ही सॉर्ट आउट सुद्धा करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, खालच्या बाजूला बघा आता वर तुम्हाला 90 प्रेफरन्स आले होते, तर त्यापैकी फक्त 50 या ठिकाणी तुम्हाला दिसतील. या ठिकाणी तुम्ही दिसू शकतात. तरी पण तुम्हाला याच्यामधले आता समजा तुम्ही 50 काढले पण याच्यातले पण काही तुम्हाला या ठिकाणी काढून टाकायचे. जसं बघा आता आपण टोटल सिलेक्टेड प्रेफरन्स आपले 12 होते, परंतु त्याच्यामधले पण जर तुम्हाला काही लागत नसतील तर पुन्हा एक आपल्याला या ठिकाणी संधी आहे. त्या पद्धतीने तुम्ही तिथून ते प्रेफरन्सेस ठेवू शकता. जे लागत नाही ते त्या ठिकाणी काढू शकता. बघा डिलीट सिलेक्टेड प्रेफरन्स, बघा 2 वेगळे टॅब आहे डिलीटचे. डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस आणि डिलीट सिलेक्टेड प्रेफरन्स. अत्यंत काळजीपूर्वक या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा करू शकतात हा व्हिडिओ बघून. त्यामुळं असं आपल्याला काय खूप अवघड प्रकार करायचा अशातला काही भाग नाही आहे. बघू शकता तुम्ही साईट खूप स्लो आहे, त्यामुळं आपल्याला थोडंसं हळूहळू या गोष्टी करायच्या आहेत. बघा आता पुढची स्टेप आहे असाइन प्रेफरन्सेस. आता असाइन प्रेफरन्सेसमध्ये बघा तिसऱ्या स्टेपमध्ये आपण आलेलो आहे. असाइन प्रेफरन्सेस, आता आपल्याला प्रेफरन्सेस काय करायचं आहे, असाइन करायचे आहेत. बघा आता तुम्ही ज्याच्यावर सगळ्यात पहिले क्लिक कराल त्याच समोर 1 नंबर आलेला असेल. 1 नंबर याचा अर्थ काय, तुम्ही त्याला प्राधान्यक्रम 1 दिलेला आहे. असं नाही की जे 1 नंबरला त्यालाच 1 नंबर द्यायचा, अजिबात नाही. तुम्ही कोणता पण आता बघा मी 3 नंबरच्या याला काय केलं, 2 नंबर दिला आणि 2 नंबरच्या याला 3 नंबर दिला. तुम्हाला ज्या पद्धतीने द्यायचं तुमचा क्रम एका कागदावर तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. जेव्हा डाउनलोड होईल व्हिडिओ आपला किंवा ज्यावेळेस आपलं जो काही शीट आहे ते डाउनलोड झालं की त्याच्यावर पेन्सिलने मार्किंग करून ठेवा. तुमचा क्रम एकदा तुम्ही ठरवून ठेवा. त्याच शाळा तुम्हाला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यालाच तो प्रेफरन्स असाइन करा. असाइन ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. हे असाइन केल्यानंतर बघा या ठिकाणी चेंज प्रेफरन्सेस म्हणजे काय, आता तुम्ही असाइन केले हे सगळं खालीवर होऊन गेलं. बघा
आता जे खालचे होते ते आपण वर घेतले, वरचे खाली गेले, अशा पद्धतीने प्रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्हाला जर याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी मात्र तो बदल करू शकतात. बघा, जे काही तुम्हाला बदल करायचे असेल चेंज प्रेफरन्सेसमध्ये या ठिकाणी, म्हणजे बघा आपल्याला 2 ते 3 वेळा या ठिकाणी संधी दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स, एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही प्रेफरन्स लॉक केले, ते अनलॉक करण्याची सुद्धा परमिशन आहे. त्याच्यामुळं बिलकुल आपल्याला 13 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तर ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही कितीही वेळा प्रेफरन्सेस लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. समजतंय का? त्यामुळे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. बघा, आता आल्यानंतर बघा चेंज प्रेफरन्सेसमध्ये तुम्ही खाली बघू शकता सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी केलं तर आपण जे काही प्रेफरन्सेस सिलेक्ट केलेले ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. आणि त्यामध्ये जर काय आपण बदल केला असेल तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पहिले आपण 12 घेतले होते, आता 9 ठेवले, तर त्या पद्धतीने आपल्याला तो बदल असल्याचं दिसून येईल. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे लॉक प्रेफरन्सेस. आता लॉक प्रेफरन्सेसवर क्लिक केलं की आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी बघा जे काही आपले प्रेफरन्सेस आहे ते पुन्हा दिसायला लागतील. तर तेव्हा पुन्हा आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा एडिट करण्याची संधी या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मात्र आपण ते लॉक करणार आहोत. लॉक केल्यानंतर सुद्धा अनलॉक करण्याची परमिशन आहे. त्यामुळे बिलकुल कोणीही या ठिकाणी घाबरून जायचं नाही आहे. त्याच्यामुळं लॉक करताना बघा या ठिकाणी लॉक करताना पुन्हा एक OTP येणार आहे लॉक करण्यासाठी. मग तो आपल्याला OTP पुन्हा या ठिकाणी टाकायचा. OTPचा सध्या प्रॉब्लेम सुरू आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडेसे अडचण येऊ शकतं. मात्र आजपासून मला नाही वाटत काही जास्त अडचण येतील. जवळपास लाखभर लोकांचे या ठिकाणी प्रेफरन्सेस डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळं अर्ध्यापेक्षा जास्त मोठा टप्पा झालेला आहे. बघा, डाउनलोड लॉक प्रेफरन्सेस. आता तुम्ही जे काही प्रेफरन्सेस लॉक केलेले ते तुम्हाला या डाउनलोड शीटमध्ये बघायला भेटतील. बघा, डाउनलोड जे काही तुम्ही लॉक केलेले ते या ठिकाणी डाउनलोडमध्ये बघायला मिळेल. जे प्रेफरन्सेस तुम्ही दिलेले ते या ठिकाणी लॉक सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही सर्व हे बघू शकतात. आणि खालच्या बाजूला बघा डिक्लेरेशन, म्हणजे जे काही तुम्ही याच्यामध्ये हे दिलेलं होतं OTP दिलेलं होतं त्यानुसारच ते डिक्लेरेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सेम प्रोसिजर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूची करायची. सेम प्रोसिजर सेम, याच्यामध्ये कोणताही बदल नाही. फक्त वरती विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूच्या वरच्या बाजूला आहे, विथ इंटरव्ह्यूच्या खालच्या बाजूला आहे फेज 1 अशा पद्धतीने दिलेले. प्रेफरन्सेस कशा पद्धतीने द्यायचे बघा, जनरेट कसे करायचे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण लॉक कसे करायचे हे सुद्धा बघितलं. लॉक करण्यापूर्वी आपल्याला असाइन कसे करायचे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू सेम प्रोसेस आहे. त्या ठिकाणी तो जो बाण आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर ती विंडो पूर्ण उघडते, नंतर ते कमी सुद्धा होतात. आलं लक्षात? साईटमध्ये प्रॉब्लेम 100% आहे. OTPमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला असल्याचं दिसून येते. मात्र हे सगळ्या गोष्टी होताना दिसून येतील. पुन्हा लॉग आउट करून आपण बाहेरच्या बाजूला येऊ शकतो, पुन्हा लॉग इन करू शकतो. अशा पद्धतीने सर्व प्रयत्न करायचे, करत राहायचे. बघा, पवित्र पोर्टलचा ज्यांना अनुभव आहे मागच्या वेळेसचा त्यांना सर्वांना या गोष्टी काही नवीन नाही. मात्र जे नवीन उमेदवार आहे ते पॅनिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅनिक बिलकुल न होता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. वरिष्ठ लेवलला सुद्धा या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. त्याच्यामुळं अजूनही तारीख वाढण्याची शक्यता असू शकते, मात्र त्याबद्दल आपण अधिकृतपणे सांगू शकत नाही. त्यामुळं सर्वांनी या पद्धतीने पटापट आपले प्रेफरन्सेस लॉक करून घ्यायचे. सर्वप्रथम जनरेट करा, कागदावरती लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मेन्शन करा. काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगा. चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.